महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानाचा मुजरा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश ज्यांनी समाजाला दिला ते बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेला, त्यागाला, संघर्षाला, बुद्धिमत्तेला मी मानाचा मुजरा करतोय। आणि जंगलातल्या जातीवंत झाडाला साग म्हणतात, विषारी जातीच्या सापाला नाग म्हणतात आणि शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आज हिंदुस्थानचा खरा वाघ म्हणतात। असं तुम्हाला सर्वांचं दैवत हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजल्यवादी विचारांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतोय। आणि ज्यांचं नुसतं नाव घेतलं की विरोधकांच्या छाताला उभा राहून ठाणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये भगवा झेंडा फडकवण्याची ताकद निर्माण होते, ते तुम्हाला सर्वांचे श्रद्धास्थान धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्याही कार्याला मी मानाचा मुजरा करतोय। आज ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, PRP, रासप आणि जय मित्र पक्ष या महायुतीमध्ये आहेत। या महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आज आपण मेळावा आयोजित केलेला आहे। आपले लोकप्रिय उमेदवार, या महायुतीचे उमेदवार, या ठाणे लोकसभेचे उमेदवार श्री नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रचारार्थ हा प्रचार सुरू झालेला आहे। रणशिंग फुंकलं गेलंय, नगारे वाजले गेले आणि हा प्रचार आता आणखी कसा वाढवायचा आहे, कुठल्या पातळीपर्यंत आपलं काम करायचं आहे याचं मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात आपले आदरणीय या महाराष्ट्राचे, या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, वारकऱ्यांचे आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। बांधव भगिनींनो, आज 6 मे आहे। 20 मेला 5व्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। ठाणे लोकसभेमध्ये मतदान होणार आहे। पण आज या व्यासपीठासह या सभागृहात या महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहता एक आत्मविश्वास वाटतोय की 20 मेला नवी मुंबई पासून, ठाण्यापासून ते भाईंदर पासून एकच झेंडा फडकणार आहे, एकच मतदान होणार आहे आणि ते चिन्ह असणार आहे फक्त धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण। आपण सगळे त्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। 20 मेला मतदान होईल आणि 4 जूनला जेव्हा या ठाणे लोकसभेची मतमोजणी होईल तेव्हा त्या मतमोजणी केंद्रातून अशाच एका दोन्ही क्षेपामधून तिथले जे निवडणूक अधिकारी असतील ते अंतिम घोषणा करतील की ठाणे लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे, शिवसेनेचे उमेदवार नरेश गणपत म्हस्के हे 4 लाखाच्या मतांनी विजयी झालेले आहेत। ही घोषणा आपल्याला प्रत्यक्षात आणायची आहे आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र जमले आहोत। मी जास्त बोलणार नाही। व्यासपीठावर महायुतीचे सगळे महत्वाचे पदाधिकारी, वरिष्ठ बसलेले आहेत। पण एकच सांगतोय की काँग्रेसवाले हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, यांनी एक तुंतुन सुरू केलेलं आहे। यांनी समाजामध्ये एक गैरसमज, एक मोठी अफवा पसरवायला सुरुवात केली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे महायुती, हे एनडीए सरकार बदलणार आहे। बांधव भगिनींनो, हा राहुल लोंढे आज स्टार प्रचारक म्हणून काम करतोय, पण मी सुद्धा बौद्ध समाजातला मुलगा आहे, मी बौद्ध धर्मामधला मुलगा आहे, तरी सुद्धा शिवसेनेच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे। कारण मला माहिती आहे की बाबासाहेबांना सर्वात जास्त कोण मानतं तर शिवसेना मानते, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। आपले लोकप्रिय उमेदवार, महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के या ठिकाणी आले,
टाळ्यांचा जोर जोर कडकडाट आपण केला पाहिजे. आमदार संजयजी केळकर या ठिकाणी आले, त्यांचंही या व्यासपीठावर मनापासून स्वागत. साहेब येऊ द्या. पण जो अपप्रचार चाललेला आहे संविधान बदलायचा असं कुठलंही काम मोदी सरकार करणार नाही, पण संविधानाला पुढे नेण्याचं काम आपलं मोदी सरकार करणार आहे. 1952 जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा या भारताचे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे होते, पण आपल्या बाबासाहेबांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं काम याच काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. मुंबईची लोकसभा असेल, भंडारा लोकसभा असेल, ज्या ज्या दोन्ही लोकसभाच्या निवडणुका होत्या त्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं काम याच काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे, काँग्रेस हे जळतं घर आहे, कृपया त्या घरात जाऊ नका. अरे जर आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिला असेल तर तो संदेश आपल्याला मानायचा आहे, आपल्याला पुढे घेऊन जायचंय. मी शेवटची घटना सांगतोय. ज्यावेळेस 6 डिसेंबर 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीच्या घरी महानिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झालं, अख्खा देश शोक साजरा बुडाला. बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा प्रश्न पडला, तर लाखोची गर्दी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला अंत्यसंस्कारला येणार होती. तेव्हा असं ठरलं की स्मशानभूमी अपुरी पडेल, कारण सगळा देश बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला लोटणार आहे. तेव्हा मुंबईतलं दादरचं जे चौपाटी आहे, जो समुद्र किनारा आहे, जिथं आपण चैत्यभूमीच्या जागेला म्हणतो, बाबासाहेबांच्या आवडीयांनी मागणी केली की स्मशानभूमी अपुरी पडेल, आम्हाला समुद्र किनाऱ्याची जागा द्या, कारण एक सागर असताना गेलाय, त्या सागराचा अंत्यसंस्कार या सागराच्या किनारी झाला पाहिजे. मी खूप जबाबदारीने बोलतोय. तेव्हाही काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मुंबई प्रांत होता, आणि त्या मुंबई प्रांत मध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या त्या अंत्यसंस्काराला परवानगी नाकारली. पण जेव्हा समाजामध्ये जनक्षोभ उठवला, देशामध्ये जनक्षोभ उठवला, तेव्हा ह्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री तत्कालीन बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला परवानगी दिली. आणि ज्यांनी बाबासाहेबांना जिवंतपणी छळलं त्याच काँग्रेसनी बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला परवानगी नाकारली. हा बदला तुम्हाला मला घ्यायचा आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलंय, काँग्रेसचे जळतं घर आहे, त्या घराला जाळायला आपण सगळे तयार राहायचं. आणि पुन्हा एकदा या देशाच्या पंतप्रधानपदी संविधानाचा हक्क ज्यांनी अबाधित ठेवलाय, संविधानाला ज्यांनी महत्व दिलंय, त्या नरेंद्र मोदी साहेबांना आपण मजबूत करायचंय, ही शपथ आपण घ्यायची. आणि फिर एक बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार. आणि ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश मस्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करूया. बोला भारत माता की जय भवानी. धन्यवाद. जय हिंद.